गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण पॅकिंग इफिशियन्सी हा जो पॉइंट आहे तो स्टार्ट केलेला आहे आणि त्या पॉइंटमध्ये सिंपल क्युबिक लॅटिस याचा आपण स्टडी केलेला आहे. तर आज आपण सेकंड पॉइंट स्टडी करणार आहे. पॅकिंग इफिशियन्सी मधील सेकंड पॉइंट स्टडी करणार आहे. तो पॉइंट कोणता आहे पहा. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस. लास्ट लेक्चरला आपण सिंपल क्युबिक याचा स्टडी केलेला आहे. तर आता आपण काय करणार आहे, बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस. ठीक आहे, म्हणजेच बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी किती आहे याचा स्टडी करणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये पहा. तर बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस याची पॅकिंग इफिशियन्सी आपण स्टेप वाईज पाहणार आहे. तर पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करत असताना यामध्ये स्टेप फर्स्ट कोणते आहे तर पहा. स्टेप फर्स्ट रेडियस ऑफ स्पियरलाच आपण म्हणणार आहे पार्टिकल. रेडियस ऑफ स्पियर किंवा आपण त्याला काय म्हणणार आहे, पार्टिकल म्हणणार आहे. म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक यामध्ये आपण सुरुवातीला त्यामध्ये असणाऱ्या स्पियरची रेडियस कशी कॅल्क्युलेट करणार आहे ते पाहणार आहे. त्यासाठी आपण डायग्राम ड्रॉ करणार आहे. पहा डायग्राम मध्ये. तुमच्या समोर ही डायग्राम दिलेली आहे. आता बॉडी सेंटर्ड म्हणलं की काय असणार आहे तर सुरुवातीला 8 कॉर्नर जे आहेत, 8 कॉर्नरला 8 पार्टिकल असणार आहेत. सुरुवातीला 8 कॉर्नरला 8 पार्टिकल. आणि आपण याला बॉडी सेंटर्ड का म्हणणार आहे, कारण बॉडीच्या सेंटरला या ठिकाणी एक पार्टिकल असणार आहे. म्हणून आपण या डायग्रामला काय म्हणणार आहे, बॉडी सेंटर्ड. आता या बॉडी सेंटर्ड ही डायग्राम आहे. या डायग्राम मध्ये आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करायचे आहे. आणि रेडियस कॅल्क्युलेट करत असताना आपण यामध्ये 3 स्पियर पाहणार आहे. तर या ठिकाणी पहा या डायग्राम मध्ये की सेंटरला जो स्पियर आहे, सेंटरचा हा स्पियर आहे. तर या सेंटरच्या स्पियरला इतर 8 स्पियर कनेक्ट असणार आहेत. ठीक आहे, हा सेंट्रल स्पियर आहे. या सेंट्रल स्पियरला या कॉर्नरचा स्पियर कनेक्ट असणार आहे. त्याचबरोबर हा सुद्धा अटॅच असणार आहे. ठीक आहे, तर रेडियस कॅल्क्युलेट करत असताना या डायग्राम मध्ये काही अँगलचा आपण स्टडी करणार आहे. तर सुरुवातीला पहा या ठिकाणी हे जे 3 स्पियर आहेत, या 3 स्पियरची रेडियस आपण पाहणार आहे. ही रेडियस आपण या ठिकाणी जोडणार आहे आणि काही अँगल पाहणार आहे. तर पहा, तर यामध्ये FED या अँगलचा आपण स्टडी करणार आहे. त्याचबरोबर AFD या अँगलचा आपण स्टडी करणार आहे. ठीक आहे, मग स्टेप फर्स्ट यामध्ये रेडियस ऑफ स्पियर म्हणजे बॉडी सेंटर्ड क्युबिक यामध्ये दिलेल्या स्पियरची रेडियस कॅल्क्युलेट कशी करायची आहे त्यासाठी सुरुवातीला आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. आणि डायग्राम ड्रॉ केल्यानंतर हा जो सेंट्रल स्पियर आहे हा बॉडीच्या आतमध्ये आहे, म्हणून आपण याला बॉडी सेंटर्ड म्हणणार आहे. आणि हे जे 3 स्पियर आहेत यावरून आपण याची रेडियस कॅल्क्युलेट करणार आहे. तर रेडियस कॅल्क्युलेट करत असताना रेडियस कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करणार आहे तर पहा. तर सुरुवातीला यामध्ये आपण FED या ट्रायंगलचा स्टडी करणार आहे.
तर यामध्ये तुम्ही पाहू शकता फॉर ट्रायंगल FED, फॉर ट्रायंगल FED, आणि या FED ट्रायंगलमध्ये अँगल FED हा जो आहे तो 90 डिग्रीज असणार आहे. ठीक आहे. मग तुम्हाला माहित आहे पायथागोरस प्रमेय किंवा अकॉर्डिंग टू पायथागोरस आपण फॉर्म्युला काय लिहू शकतो, FD स्क्वेअर इज इक्वल टू FD स्क्वेअर इज इक्वल टू FE स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता की या ठिकाणी हा जो ट्रायंगल आपण घेतलेला आहे, या ट्रायंगल मध्ये FE ही एज आहे. मग या ठिकाणी याची एज लेंथ आपण घेणार आहे स्मॉल a, त्याचबरोबर ED याची सुद्धा एज लेंथ काय घेणार आहे, स्मॉल a घेणार आहे. मग यामध्ये बघा FD स्क्वेअर इज इक्वल टू FE म्हणजे स्मॉल a स्क्वेअर प्लस ED म्हणजे सुद्धा काय घेणार आहे, स्मॉल a स्क्वेअर घेणार आहे. मग या ठिकाणी पाहू शकता तुम्ही FD स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, या ठिकाणी काय येणार आहे 2a स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे. तर याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणणार आहे. हा झाला ट्रायंगल FED. त्यानंतर आपण दुसरा ट्रायंगल बनणार आहे AFD, फॉर ट्रायंगल AFD. आणि या AFD ट्रायंगल मध्ये अँगल जो आहे ADF हा 90 डिग्रीज असणार आहे. अँगल ADF हा 90 डिग्रीज आहे, 90 डिग्रीज आहे. मग अकॉर्डिंग टू पायथागोरस आपण काय सांगू शकतो, AF स्क्वेअर इज इक्वल टू FD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. ठीक आहे. त्याचबरोबर AF स्क्वेअर इज इक्वल टू, आता FD स्क्वेअर याची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे आणि AD स्क्वेअर याची व्हॅल्यू आपण काय घेणार आहे. यामध्ये पहा AD स्क्वेअर याची व्हॅल्यू आपण स्मॉल a घेणार आहे, कारण ही युनिट सेलची साइड आहे किंवा एज आहे. मग या ठिकाणी AD म्हणजे काय घेणार आहे, तर स्मॉल a घेणार आहे. मग AD ची व्हॅल्यू काय पुट करणार, AD ची व्हॅल्यू स्मॉल a आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ना FD स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी पाहू शकतो की इक्वेशन फर्स्ट मध्ये आपल्याला व्हॅल्यू दिलेली आहे FD स्क्वेअर इज इक्वल टू ट्वाइस a स्क्वेअर. ही व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप करणार आहे ट्वाइस a स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे या इक्वेशन मध्ये AD स्क्वेअर किंवा AD ची व्हॅल्यू म्हणजे a असणार आहे आणि त्याचा स्क्वेअर a स्क्वेअर प्लस ट्वाइस a स्क्वेअर ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 वरून घेतलेली आहे. मग फायनल इक्वेशन तयार होईल AF स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, या ठिकाणी काय येणार आहे 3a स्क्वेअर येणार आहे. ठीक आहे. जर आपण याचं स्क्वेअर रूट घेतलं तर काय येणार आहे पहा, AF इज इक्वल टू √3a येणार आहे. आणि याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणणार आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण थर्ड इक्वेशन लिहिलं आहे. आता या थर्ड इक्वेशन मध्ये बघा AF याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू काय असेल, तर तुम्ही डायग्राम मध्ये पाहू शकता AF या ठिकाणी A पॉइंट आहे, या ठिकाणी F पॉइंट आहे. यांच्यामधला जो डिस्टन्स आहे ती व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, AF ची व्हॅल्यू असणार आहे. मग या डिस्टन्स मध्ये बघा हा जो स्पियर आहे या स्पियरची या ठिकाणी ही रेडियस आहे. त्यानंतर बॉडीच्या सेंटरचा जो स्पियर आहे त्या ठिकाणी 2 रेडियस असणार आहे आणि A पार्टिकलची किंवा A पॉइंट मध्ये ही रेडियस असणार आहे. म्हणजे रेडियस टोटल किती आहेत, 1 2 3 आणि 4. याचाच अर्थ AF
याची आपण व्हॅल्यू काय घेणार आहे 4r घेणार आहे. AF याची व्हॅल्यू काय घेणार आहे 4r घेणार आहे. AF मधला जो डिस्टन्स आहे तो काय असणार आहे 4r असणार आहे. मग इक्वेशन आपण लिहू शकतो 4AF ची व्हॅल्यू काय घेणार 4r इज इक्वल टू √3a आणि यावरून आपल्याला रेडियस कॅल्क्युलेट करायचे असेल तर आपण फॉर्म्युला तयार करणार r इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 4a हा फॉर्म्युला पाहणार आहे. म्हणजेच बॉडी सेंटर्ड क्युबिक लॅटिस यामध्ये जर आपणाला रेडियस कॅल्क्युलेट करायचे असेल तर आपण फॉर्म्युला काय घेणार आहे r इज इक्वल टू √3 डिवायडेड बाय 4a हा फॉर्म्युला या ठिकाणी आपण यूज करणार आहे. तर याला आपण म्हणणार आहे इक्वेशन नंबर 4 म्हणणार आहे. यानंतर स्टेप सेकंडचा आपण स्टडी करणार आहे. स्टेप सेकंड काय आहे पहा व्हॉल्यूम ऑफ स्पियर. आता व्हॉल्यूम ऑफ स्पियर कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला तुम्ही लास्ट लेक्चरला पाहिलेला आहे. तर काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ स्पियर किंवा आपण त्याला पार्टिकल स्पियर म्हणजेच पार्टिकल सुद्धा म्हणू शकतो इज इक्वल टू आपण फॉर्म्युला काय घेतो 4/3 πr क्यूब हा फॉर्म्युला घेणार आहे. बघा स्टेप सेकंड मध्ये स्पियरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला काय घेणार आहे 4/3 πr क्यूब घेणार आहे. आणि हा जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी घेतलेला आहे या फॉर्म्युल्यामध्ये r ची जी व्हॅल्यू आहे ही r ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 4 मधली व्हॅल्यू या ठिकाणी पुटअप करणार आहे. म्हणजे रेडियस या ठिकाणी आपण रेडियसची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू या ठिकाणी दिलेली आहे. बघा इक्वेशन नंबर 4 मध्ये आपण घेणार √3 डिवायडेड बाय 4a ही व्हॅल्यू काय घेणार आहे रेडियस म्हणून या इक्वेशन मध्ये घेणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय लिहू शकतो 4/3 पाय r ची व्हॅल्यू काय घेणार √3 डिवायडेड बाय 4a आणि या टर्मचा काय घेणार आहे क्यूब घेणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सिंपली 4/3 पाय इंटू √3 याचा क्यूब इंटू a चा क्यूब a क्यूब डिवायडेड बाय 4 चा क्यूब असणार आहे 64. ठीक आहे. त्यानंतर ना यामध्ये आपण अजून चेंजेस काय करू शकतो तर 16×64 म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 16×64 बरोबर आहे. त्यानंतर ना ही टर्म आपण सिंपली अशी सॉल्व्ह करणार आहे. पहा की पाय डिवायडेड बाय 3 इंटू हा जो 3 आहे तो पुढे येणार 3√3 इंटू a क्यूब डिवायडेड बाय 16. मग या ठिकाणी या 3 ला हा 3 काय होणार कॅन्सल होणार आहे आणि कॅन्सल झाल्यानंतर या ठिकाणी टर्म येईल पुन्हा पाय देन √3 इंटू a क्यूब डिवायडेड बाय 16. तर या ठिकाणी हा जो फायनल फॉर्म्युला तयार झालेला आहे फायनल फॉर्म्युला कोणता आहे तर पाय √3 a क्यूब डिवायडेड बाय 16 हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला बॉडी सेंटर्ड क्युबिक यामधील जे स्पियर आहेत तर त्या स्पियरचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज केला जाणार आहे. पण हा जो फॉर्म्युला आहे हा एका स्पियरसाठी आहे. आपणाला बॉडी सेंटर्ड मध्ये किती स्पियर आहेत माहित आहेत. किती स्पियर आहेत 2 स्पियर आहेत. म्हणजे या फॉर्म्युलेला आपण काय करणार आहे इंटू 2 करणार आहे. पण इंटू 2 हे पुढच्या स्टेपमध्ये करणार आहे. तर पुढची स्टेप पहा स्टेप थर्ड. तर थर्ड स्टेप काय आहे पहा टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल म्हणजेच युनिट सेलमध्ये किती पार्टिकल आहेत आणि त्याचा व्हॉल्यूम. मग बॉडी सेंटर्ड क्युबिक यामध्ये 2 पार्टिकल आहेत
आणि 2 पार्टिकलचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आपण पाहणार आहे. तर या ठिकाणी पहा, युनिट सेल ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक contains two particles then 2 into, म्हणजे या ठिकाणी 2 का घेतलेले आहे कारण बॉडी सेंटर्ड मध्ये 2 पार्टिकल असणार आहेत आणि या 2 जे पार्टिकल आहेत याला आपण मल्टिप्लाय करणार आहे व्हॉल्यूम ऑफ पार्टिकलनी. मग पार्टिकलचा व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करण्यासाठी सेकंड स्टेपमध्ये आपण फॉर्म्युला तयार केला होता. कोणता फॉर्म्युला होता? पाय √3a³ डिवायडेड बाय 16 हा फॉर्म्युला तयार केला होता. डिवायडेड बाय 16 म्हणजे या फॉर्म्युल्याला काय करणार आपण? 2 ने मल्टिप्लाय करणार आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे? बॉडी सेंटर्ड क्यूबिक याच्यामध्ये टोटल व्हॉल्यूम किती असणार आहे. मग यामध्ये तुम्ही सिम्प्लिफिकेशन करू शकता. या ठिकाणी 8 दुने 16. पुन्हा काय फॉर्म्युला तयार होईल? पाय √3a³ डिवायडेड बाय 8. जर तुम्हाला BCC याचा टोटल व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठी आपण फॉर्म्युला काय घेणार? पाय √3a³ डिवायडेड बाय काय घेणार आहे? 8 घेणार आहे. यानंतर आपण घेणार आहे स्टेप 4. आता स्टेप 4 काय आहे? तर पॅकिंग इफिशियन्सी. ठीक आहे, म्हणजे आपल्याला आता BCC याची पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची आहे आणि पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे पहा. पॅकिंग इफिशियन्सी BCC याची पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इंटू 100. आता तुम्हाला यामध्ये टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल तुम्हाला माहित आहे किती असणार आहे? टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हा a³ असणार आहे. आपण थेअरीमध्ये हा पॉइंट स्टडी केलेला आहे. आता व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल, मग या ठिकाणी आपल्याला BCC हे जे स्ट्रक्चर आहे, BCC या स्ट्रक्चरमध्ये 2 पार्टिकल आहेत आणि त्या 2 पार्टिकलनी किती व्हॉल्यूम ऑक्युपाय केलेला आहे तो व्हॉल्यूम आपण स्टेप 3 मध्ये कॅल्क्युलेट केलेला आहे. मग ती व्हॅल्यू या ठिकाणी पुट अप करणार आहे. स्टेप 3 मध्ये बघा कोणती व्हॅल्यू आहे? पाय √3a³ डिवायडेड बघा घेणार आहे 8 घेणार आहे इंटू या ठिकाणी काय आहे? इंटू 100 घेणार आहे. ठीक आहे, तर या टर्म मध्ये पहा a³ हा a³ काय होणार? कॅन्सल होणार आहे आणि कॅन्सल झाल्यानंतर पुन्हा फॉर्म्युला तयार होईल पाय √3 डिवायडेड बाय 8 इंटू 100. यामध्ये तुम्हाला माहित आहे पायची व्हॅल्यू 3.14 गुणिले √3 डिवायडेड बाय 8 इंटू 100 आणि ही टर्म सॉल्व केल्यानंतर ना या ठिकाणी फायनल व्हॅल्यू येणार आहे 68%. यावरून आपण काय सांगू शकतो की BCC याच्यामध्ये ऑक्युपाइड पर्सेंटेज किंवा ऑक्युपाइड व्हॉल्यूम किती आहे? पर्सेंटेजमध्ये 68% आहे. जर आपल्याला अनऑक्युपाइड कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करू शकतो? म्हणजे एम्प्टी स्पेस कॅल्क्युलेट करायचं असेल तर काय करणार आपण? 100 मधून 68% काय करणार आहे किंवा 68% काय करणार आहे? वजा करणार आहे आणि वजा केल्यानंतर आन्सर येणार आहे 32%. म्हणजेच या ठिकाणी आपण सांगू शकतो BCC यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी किंवा ऑक्युपाइड स्पेस किती आहे? तर 68% आहे. ऑक्युपाइड किती असणार आहे? 68% आणि अनऑक्युपाइड किती आहे? तर 32%. अनऑक्युपाइड किती असणार आहे? 32% आहे. ठीक आहे,
तर हा झाला पॉइंट पॅकिंग इफिशियन्सी ऑफ BCC. यानंतर आपण स्टडी करणार आहे पॅकिंग इफिशियन्सी ऑफ FCC युनिट सेल.